किती पैसे आणले तू घरून मोज बरं? 2900. किती तर? 2900. 2900. कशामुळे आणले रे? सर दीप्ती अवकाशची बात केली तुम्ही सर. कोणाची अवकात? सर माझी. ओके, काय म्हटली होती ती? सर तिने म्हणलं नाही तुझ्यावर जेवढे पैसे आहेत ते आणून दाखव सर, नाही तर तुझ्यावर पैसे नसत तुझे अवकाश नसे म्हणलं सर. बापरे, म्हणून तू किती आणले तर? 2900. पुढे दाखव. काय चाललंय शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये? हा, दीप्ती नावाची शालेय विद्यार्थी त्याच्या मित्राला म्हणतीये 20 रुपयाची तुझ्या अवकात नाहीये. आता अक्षरशः त्या पोराने घरात साठवलेले पैसे 2900 रुपये चक्क शाळेमध्ये घेऊन आला. तू विचार करा ना, आईला माहिती, बापाला माहिती ना, आजीला माहिती ना, काकाला माहिती, कोणाला ठाऊक नाही, पण 2900 रुपये घेऊन आला ना पठ्ठा. हा, दीप्ती तुझ्या बोलण्याचा एवढा इफेक्ट पडला, त्या पोराने तुझा चॅलेंज एक्सपेक्ट केला आणि घरातले साठवलेले पैसे घेऊन आला. माझी एकच विनंती आहे मित्रांनो, बालविद्यार्थ्यांनो, अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला जे खाऊचे पैसे भेटतात ना, ते पैसे तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या आजोबांनी, तुमच्या काकांनी तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी दिलेत. कुणी एखाद्याने सांगितले की तुझी अवकात नाही म्हणून दाखवायचं नाही ते पैसे. आपली अवकात गरीबच आहे, आपण शून्यातच आहे. जेव्हा आपण उभं राहू, आपल्या पायावर उभं राहू, तेव्हा त्यांना त्यांची अवकात दाखवू. बाळा, तू आणले एवढे पैसे, ठीक आहे, तुला आज त्या गोष्टीचा ज्ञान नाही आहे, परंतु तुझा हा व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये आणि विशेषतः लहान पोरांमध्ये मी मेसेज देतो की हे बघा, लहान पोरं जे तुम्ही सांगणार त्याचं अनुकरण करणार. आजकालची युवा पिढी फार तल्लक झालेली आहे, लक्षात ठेवा. डोक्यात बसलं ना, करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार. म्हणजे बघा, ही लहान पोरं शालेय विद्यार्थी कुठल्या स्तराला जाऊ शकतात. त्याच्यामुळं माझी एकच विनंती राहील विद्यार्थ्यांना, बाबांनो, असं कोणी काय बोललं, कोणी काय चॅलेंज केलं तर त्याला एक्सपेक्ट करू नका. आईवडिलांची काळजी घ्या. जे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं योग्य ते शैक्षणिक विचार, आदर हे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणा, ही हात जोडून विनंती करतो. दीप्ती, चॅलेंज करू नको बाळा परत, हीच विनंती.